जालना गांधी चमन येथील जिल्हा स्त्री रुग्णालय येथे दिनांक 13 मार्च रोजी महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी या रुग्णालयामधील महिला डॉक्टर, आरोग्य सेविका यांची आरोग्य तपासणी करण्यात आली। तसेच यावेळी सर्वच महिला डॉक्टर्स, कर्मचारी व महिला सुरक्षा रक्षक यांचा या ठिकाणी उपजिल्हाधिकारी चाटे मॅडम यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। यावेळी मोठ्या संख्येने जिल्हा स्त्री रुग्णालयातील महिला अधिकारी, कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होत्या। उपजिल्हाधिकारी चाटे मॅडम यांनी यावेळी स्त्री रुग्णालयाची पाहणी केली व आवश्यक मार्गदर्शन देखील यावेळी त्यांनी केले। महिला दिनाच्या या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीत जालना उपजिल्हाधिकारी श्रीमती चाटे मॅडम, तसेच डीन डॉक्टर फातिमा मॅडम, वैद्यकीय अधीक्षक जिल्हा स्त्री रुग्णालय डॉक्टर एस.जेड. गवारे, डॉक्टर वर्षा देशमुख, डॉक्टर अश्विनी मिसाळ, डॉक्टर पाटील मॅडम, संगीता पाटोळे, सिस्टर पवार मॅडम, सुनीता घोरपडे मॅडम, बारगळ मॅडम, मेट्रोन खलंगीकर मॅडम, दीपाली खरात, सुरक्षा रक्षक प्रमुख व जिल्हा स्त्री रुग्णालय येथील सर्व महिला अधिकारी व कर्मचारी ह्या या ठिकाणी उपस्थित होत्या। या कार्यक्रमाची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर एस.जेड. गवारे यांनी प्रबंधभूमीशी बोलताना दिली आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी सुनील भारती, जालना। जालना स्त्री रुग्णालयाच्या वतीने आज महिला दिनानिमित्त चांगला उपक्रम घेतला होता, काय सांगतात? जिल्हा स्त्री रुग्णालयातील महिला सर्व आमचे अधिकारी आणि कर्मचारी अविरतपणे रुग्णाच्या हितासाठी, म्हणजेच अत्यंत महत्त्वाचं काम कोणतं आहे तर प्रसूती सेवा अनेक वर्षापासून देत आहे। आणि या रुग्णालयाचा प्रमुख म्हणून माझ्या अधिकारी, महिला आणि कर्मचाऱ्यांचं या ठिकाणी स्वागत सत्कार होणं अत्यंत गरजेचं होतं। त्या हेतूने आज महिलांचं महत्त्व, महिलांची सेवा आणि या ठिकाणी कार्यरत असलेले आमचे महिला आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी, कामाचा सन्मान त्यांचा व्हायलाच पाहिजे, ही बाब लक्षात घेऊन आज या ठिकाणी आम्ही महिला दिनानिमित्त महिला रुग्णालयातील महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा एक सन्मान सोहळा ठेवलेला होता। तो या ठिकाणी आज आम्ही सर्व महिलांची आरोग्य तपासणी करून तो आज साध्य केलेला आहे। या कार्यक्रमासाठी जिल्हा स्तरावरून आदरणीय उपजिल्हाधिकारी मॅडम चाटे मॅडम यांनी आवर्जून आज उपस्थिती दिली आणि सर्व रुग्णालयाची पाहणी केली आणि मार्गदर्शन केले।